नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंथन वृत्त वाहिनीमध्ये। आज आपण आलो आहोत मुंबई उच्च न्यायालय, ज्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ते न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये की कुठल्या आदेशाचं अवमान पोलीस आयुक्तांमार्फत करण्यात आलं याचे संपूर्ण जे माहिती आहे ती आपण या प्रकरणाचे जे फिर्यादी आहेत आलमगीर कुरेशी यांना विचारू की हे नक्की काय प्रकरण आहे। तर मिस्टर कुरेशी, आपण सांगाल की हे काय प्रकरण आहे की पोलीस आयुक्तांकडून अशा कुठल्या आदेशाचा अवमान झाला की ज्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावण्यात आली? निगडी सेक्टर 22 पुणे शहर या ठिकाणी या परिसरात 2024 साली खोटे आमचे जे सामाजिक आमचे जे कार्य आहे त्याच्यामुळे आमच्यावर खोटे गुन्ह्याचे तक्रारी देऊन खोटे गुन्हा नोंद करण्यात आले होते। तर ते खोटे गुन्हे झाले म्हणून आम्ही ते सर्व केस जे एकत्र आणून एक विलीन करून द्या म्हणून मतलब विलीन करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली होती। त्याच्यात याचिका दाखल केली होती। तर उच्च न्यायालयाने जे हे ते आदेश दिला होता 9/6/2024 रोजी उच्च न्यायालयाने आदेश दिले तेव्हा पोलीस आयुक्तांना आदेश दिले होते की बाबा तुम्ही 4 आठवड्याच्या आत तूर्त गतीने आणि होईल तितक्या लवकर आणि 4 आठवड्याच्या आत ते जेवढे केस आहे 6 केस विलीन करून त्याची चौकशी करून पुढील कारवाई करावी असे आदेश दिले होते। तर त्याच्यानंतर आम्ही 13 तारखेला 13/6/2025 रोजी आम्ही ते निवेदन आणि जे उच्च न्यायालयाचे जे निर्देश पत्र होते ते त्यांच्याबरोबर जोडून मान्य आयुक्त यांना पोलीस आयुक्त यांना जे आम्ही रजिस्टर एडीने पण पत्र पाठवले आणि बाय हँड पण दिले। असं आम्ही त्याच्यानंतर आम्ही स्मरणपत्र म्हणून अजून प्रत्येक महिन्याला एक दिले। त्याने 3 महिने उलटून गेले तरी माननीय पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही। म्हणून जे आम्हाला न्याय मिळाला नाही। मान्य उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुद्धा आम्हाला जे हे न्याय मिळाला नाही। तर याच्याकरिता आम्ही दुसरी याचिका दाखल केली आता की कंटेम्प्ट ऑफ कोर्टची की मान्य उच्च न्यायालयाचा अवमान झाला की त्यांनी दिलेले निर्देशाप्रमाणे त्यांनी काम केले नाही, त्याला पाठीशी टाकून दिला। म्हणून आम्ही जे आता उच्च न्यायालयात कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा जे याचिका दाखल केलेली आहे। तर या प्रकरणी उच्च न्यायालयाने काय आदेश दिला आणि याच्या आज जी सुनावणी झाली त्याची थोडी माहिती द्या। आज जे उच्च न्यायालयाने जे त्यांना नोटीस बजावलेली आहे की ते पुढील जे त्यांचे जाब काय उचलायचे असेल तर त्याच्यासाठी त्यांनी नोटीस त्यांना बजावली। ते आम्हाला मिळाल्यानंतर किंवा त्यांनी कोर्टाच्या बेलीद्वारे त्यांना ते नोटीस प्राप्त होईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदेशीर बाजू सांभाळणारे ॲडव्होकेट दिशान यांना जे आहे आपण याबद्दल विचारू की हे नक्की काय प्रकरण कसं? तर ह्याच्यामध्ये असं झालंय की 9/6/2025 मध्ये त्यांना ऑनरेबल जस्टिस नितीन सांबरे आणि ऑनरेबल जस्टिस सचिन देशमुख साहेबांनी असा आदेश दिला होता CP पुणे पिंपरी चिंचवड पोलिसाला की 4 आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आपला माइंड अप्लाय करून त्याच्यावरती FIR क्लब करू शकता का नाही करू शकता आणि त्याच्यावरती डिटेल्ड ऑर्डर पास करण्याचा असा आदेश केलेला होता। 9/6/2025 नंतर 4 आठवड्याचा वेळ त्यांना दिलेला होता। त्यानंतर 4 महिने गुजरले, त्याच्यात त्यांनी काहीच दखल घेतलं नाही। त्यामुळे आम्ही कंटेम्प्ट पिटिशन कोर्टापुढे दाखल केलेली आहे। आज ऑनरेबल जस्टिस गडकरी साहेबांनी आणि ऑनरेबल जस्टिस राजसिंग पाटील साहेबांनी त्यांना इश्यू नोटीस केलेलं आहे आणि 4 आठवड्याचा वेळ दिलाय त्यांना त्याच्यावरती त्यांना जबाब देण्यासाठी। आणि ह्याच्यामध्ये कंटेम्प्टची पिटिशनला रिस्पॉन्ड नंबर 1 कमिशनर ऑफ पिंपरी चिंचवड पोलीस आणि रिस्पॉन्ड नंबर 2 स्टेट ऑफ महाराष्ट्र होता। ते फॉर्मल पार्टी आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि रिस्पॉन्ड नंबर 1 एलेज कंटेनर आहे। तर ही पूर्ण आज प्रकरण कोर्टापुढे घडलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण पाहता की पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच एका पोलीस आयुक्ताला जे आहे ते उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी या चौकशीला सामोरं जावं लागत आहे। तर आपण याच्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला सांगत राहू। आपण जुळत राहा आमच्यासोबत। मी पत्रकार शफीक शेख, कॅमेरामॅन अब्दुल्ला सोबत, महाराष्ट्र मंथन। धन्यवाद।